सर्वांना मैत्रीपूर्ण जयंती। आज आपल्या उपासक ब्रह्म प्रशिक्षण शिबिराचा पुष्प दुसऱ्या बरोबर होता। तर या दुसऱ्या पुष्पाला आपल्याला प्रवचनकार लागलेले आहे महानंद दैलाने, त्यांना सविनय जयंती आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जयंती। आजचा आपला विषय आहे भगवान बुद्धांचं चरित्र भाग 1 या विषयावरती आपल्याला प्रवचन देणार आहे। तर त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या कथाकथांचे मध्ये दीपक प्रज्वलन करावं। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, बोधिसत्व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आजच्या प्रवचनकार महानंद दैलांडे या विचारांच्या स्थानापूर्ण होती। मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावे। सगळ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवायच्या। खरं तर आपल्या महानंद ताईंची ओळख आपल्या सर्वांना आहे, कारण आपण वर्षावासामध्ये त्यांना आपल्या विहारामध्ये प्रवचनासाठी बोलवलं होतं की आपली त्या विहारातली ओळख, परंतु त्यांचं बाहेर खूप मोठं काम त्या करत असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या मंगळवारपेठेमध्ये त्या राहतात आणि तिथून त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे। आता ते सगळीकडे आता नुकतंच कालसुद्धा त्यांनी आपल्या धर्मक्रांती सुवर्णमहोत्सव बुद्ध विहारामध्ये प्रवचन देऊन त्या आपल्या या कार्यक्रमाला हजर झालं। तसं धर्माचं कार्य स्वतः पाहून घेतलेल्या अशा धर्माच्या कार्यासाठी अशा महानंद दैलांडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवचनात सुरुवात करावी। या जगाला विश्वकल्याणाचा म्हणजे मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, ज्या महामातेने समजेचे स्वराज्य आपल्या उदार घडवलं आणि जन्मास घातलं, त्याचबरोबर या उद्या महाराष्ट्राला 2 छत्रपती बहाल केले, अशी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब, परस्त्री मातेसमा चालणारा महाराष्ट्राचा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्या महामातेनं पांढरा शुभ्र वस्त्र परिधान करून पांढऱ्या शुभ्र भूमीवर बसून 32 वर्ष राज्य चालवलं, अशी महामाता अहिल्याबाई होळकर, त्याचबरोबर जी म्हणजे स्त्री असून सुद्धा छत्रपती होण्याचा त्यांनी बहुमान मिळवला आणि हातामध्ये तलवार घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये समाजहितासाठी तलवारीसाठी तळपली, अशी महामाता ताराराणी भोसले, स्त्री शिक्षणाच्या उद्धार करते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाचे देवता क्रांतिज्योती माता सावित्री, आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती शाहू महाराज, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार शरद विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर, जग बदललं घालून निघावं सांगून गेले विप्राव लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माता यशोधरा, माता भीमाई आणि ज्या मातेनं आपले 4 आपत्य मातीत गाठली तरी कसलीही तक्रार आपल्या पतीकडे गेली नाही आणि अखंड विश्वाला आंतरराष्ट्रीय लेवलचं संविधान देणारा घटनाकार भाग केला, अशी महामाता त्या मूर्तिमाता रमाई। तसेच ज्या ज्या महामानवांनी आणि ज्या महामातांनी आपला देव चंदनासारखा समाजहितासाठी झिजवल्या, अशा सर्व महामानवांना आणि महामातांना विनंती ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या शिवरायांचं चालेल नाही, मला खूप असं आवडतं, अरे ठीक आहे असं
आवाज येतोय ना? हां. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांना आचरणाने प्रतिमेला पंचायत करणार. त्याचबरोबर संस्थेच्या तृतीय अध्यक्ष आणि संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारात पंचायत करणार. त्याचबरोबर आज जे की काल 14/6/2024 रोजी जे उपासिका प्रशिक्षण धम्म प्रशिक्षण शिबिर प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार नाही की नाही इथं आयोजित केलं होतं. आपल्याकडे आयोजित केलेलं आहे आणि त्याचे उद्घाटक आमच्या पुणे शहर जिल्हा महिला कार्यकारिणीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुनीताताई बोकडे आणि कालच्या पण कार्यक्रमाच्या ह्या उपासिका शिबिराच्या त्या उद्घाटक होत्या. त्याचबरोबर काल पुणे शहर जिल्हा सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ नागदेव सर होते. त्याचबरोबर संस्कार उपाध्यक्ष आदरणीय सर होते आणि आमची संपूर्ण महिला कार्यकारिणी होती. आणि अतिशय उत्कृष्ट हा इथं आपण हा जे मंगल सोहळा आयोजित करत आहोत. 10 दिवस आपण धर्म शिकणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला किंवा या शिबिराला इथं सुरुवात झाली अशा आपल्या आदरणीय लताताई गळीकडे बसलेल्या आहेत. त्याचबरोबर विहाराचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अशोक अवतरे सर, त्याचबरोबर आमच्या आदरणीय अलकाताई गायकवाड बसलेल्या आहेत. आपण सगळ्याजणी मला ओळखताय. त्याचबरोबर आमचे आदरणीय जळवी सर आहेत. आपल्या सर्वांना सांगितले खऱ्या अर्थाने द्वितीय पुष्प गुंफत असताना माझा जो विषय आहे तो बुद्ध चरित्र भाग 1 आणि दुसऱ्या सत्रामध्ये बुद्ध चरित्र भाग 2. आता हे सगळं सांगत असताना आपण सगळ्याजणी ज्येष्ठ आहात, सगळ्या अभ्यासक आहात, सगळ्या माझ्यापेक्षा चांगल्या अभ्यास करणाऱ्या आहात नाही का, सगळ्या ज्ञानी आहात, बुद्धिमान आहात. परंतु हा जो विषय आहे औपचारिकतेनुसार जे केंद्रीय शिक्षक आहे, मी गेल्या वर्षी केंद्रीय शिक्षिका झालेली आहे. माझं नाव महानंदा भीमराव डाळिंबे. माझा फोन नंबर जर लिहून देत असाल तसं ताईंकडे माझा फोन नंबर आहे तर 95 79 31 70 39. खऱ्या अर्थानं हे काम करत असताना किंवा हे धम्मात सकुशल कर्म करत असताना, धम्मदान करत असताना, कारण आपण धम्मदान म्हटलं की एखादा कार्यक्रम घेतला आणि त्या बदल्यामध्ये जेव्हा आपण त्या माणसाला मानधन देत असतो तर त्याला धम्मदान म्हणतात. तर हे चुकीचं आहे. त्याला धर्मदान म्हणायचं नाही. जे ज्ञानदान दिलं जातं त्याला धर्मदान म्हटलं गेलं पाहिजे. आणि हे धर्मदान करायचं म्हणून साठी मी माझं जेव्हा लग्न झालं 27 जानेवारी 1991 त्यावेळेस मी 10वी पास होते. 89 मी 10वी पास असणारी ग्रामीण भागात राहिली होती. परंतु ज्यावेळेस मी इथं माझ्या शिक्षणाचे काय माझ्या परिस्थितीनुसार, माझ्या आईच्या परिस्थितीनुसार किंवा त्या चालीरीतीप्रमाणे माझ्या आई माझं लग्न करून दिलं आणि मग नंतर लग्न झाल्यानंतर 16 वर्षानं मी पुन्हा शिकायला सुरुवात केली आणि नंतर मी BA MA आणि MPhil झाली. MPhilची माझी बायबल नेली. पण हे सगळं करत असताना ज्या महामानवानं नाही का, ज्या महामानवाने ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. कारण प्रास्ताविकेमध्ये बोलत असताना मी सावित्रीबाईंचं नाव घेतलं, महात्मा ज्योतिबा फुले यांचं सावित्रीबाई घेतलं. सावित्रीबाईंनी शिकवलं नसतं आणि सावित्रीबाईंनी जर दगड देखावून तो असं आमच्यापर्यंत पोहोचवला नसता तर मग नंतर बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेला आहे महात्मा फुल्यांना. आणि पुढे त्यांनी समता प्रतिष्ठित करण्याचं हे केलेलं आहे आणि आपल्याला न्याय मिळता समता स्वातंत्र्य हे संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आहे. आणि काय केलेलं आहे की मुलगा मुलगी एक समान आणि आरक्षण आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणूनसाठी त्याचाच लाभ घेऊन पुन्हा मी माझ्या मुलाचं 12वी आणि माझं ग्रॅज्युएशन आणि नंतर MSW आणि नंतर हे केलेलं आहे. आणि हे करत असताना बाकीच्या माध्यमातून मला फेलोशिप मिळत होती. तेव्हा मला असं की अनंत उपकार आहे या महामानवाचे माझ्यावर. आणि आई वडील आपल्याला सगळ्यांना जन्म देतात नाही का, आई वडिलांनी सगळ्यांना जन्म दिलेला आहे. परंतु चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार जर बघायला गेलं तर मला असं वाटतं की
चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार माझ्या आईवडिलांना पण जगू दिलं असतं का नाही माहिती नाही. आणि तिथं माझ्या आईवडील जगले नसते तर माझा जन्म त्या खेड्यामध्ये झाला असता का नाही हा खूप मोठा गहन प्रश्न आहे. आणि त्यामुळं जेव्हा माझ्या आईवडिलांनी जरी मला जन्म दिलेला असला तरी पण ज्या महामानवाने मी घडलेली आहे त्या महामानवांच्यामुळे मी घडलेली आहे. आणि त्या महामानवांची म्हणजे जी उतराई जी परतफेड आहे ती आपण कधीच करू शकत नाही का. आणि म्हणून साठी जे काही धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा जरी माझं मी MSW त्या कॉलेजमध्ये मी शिकले त्याच कॉलेजमध्ये मी 6 महिने टेंडर शिकवला MSWला ते मास्टर डिग्रीवाल्याचा, तरी पण केंद्रीय शिक्षिका होणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनसाठी मी गेल्या वर्षी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून चैत्यभूमीला जाऊन केंद्रीय 5-7 दिवस राहून केंद्रीय शिक्षिका झाले आणि या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं मी काम करते. कारण कुठलाच माणूस परिपूर्ण नसतो. शेवटपर्यंत आपण अभ्यास केला गेला पाहिजे. कारण माझ्या बापानं शेवटच्या रात्री सुद्धा नानकचंद्रजींना 2-4 ग्रंथ त्यांच्या रूम मध्ये ठेवायला सांगितलं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हा भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म या पवित्र ग्रंथाचं डेकोरेशन करण्याचं काम करत होते. आणि त्यावेळेस आपल्या बापाचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या रात्री आपल्या बापाने जे वाचलं ते कोणाला सांगितलं का? होती का वेळ? तेव्हा तर त्यांचं महापरिनिर्वाण झालं. पण शेवटपर्यंत माणूस हा काय असतो? विद्यार्थी असतो आणि शेवटपर्यंत त्याला काय केलं पाहिजे? वाचन केलं पाहिजे. आणि म्हणून साठी मला असं वाटलं की ज्या महामानवांची देण आहे आणि जे कुशल कर्म आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला ते स्वतंत्र झाल्यानंतर ते संविधान दिलं आणि संविधान दिल्यानंतर त्याच आपल्या बापाने आपल्याला धर्माच्या जोडीत टाकलेलं आहे 14 ऑक्टोबर 1970ला. कारण त्यांनी काय केलेलं आहे की संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला सगळं बहाल केलं नाही का. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला आता की जे की आपण म्हणतो की काय ते मूलभूत गरजा नाही का, हक्क आणि अधिकार. आणि त्याचबरोबर न्यायबंधुता स्वातंत्र्य समजा. आणि आता मी मला बोलण्याचा जो अधिकार आहे तो बाबासाहेबांच्या आहे. आणि म्हणून साठी त्या महामानवाची पूर्ण फुलाची पाकळी म्हणून त्यांचं धर्माचं जे काय आहे. कारण तिथे त्यांनी आपल्याला अधिकार दिले तिथे काही कर्तव्य दिलेली आहेत ना. आणि म्हणून साठी हे सगळं करत असताना मला खूप आनंद वाटतो. आणि सुवर्ण संधी मला ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मिळाली. त्यासाठी मी त्यांना खूप खूप असे धन्यवाद देते भारतीय बौद्ध महासभेला. आणि आपल्याला सुद्धा खूप खूप मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देते की आपण हे धर्मोपासिका शिबिर आपल्या बिहारात आयोजित केलं आणि आपण सगळ्यांनी एवढ्या उत्सुकतेने इथं 4 वाजले तर आपल्या पुण्यावाल्यांची झोपायची वेळ आहे, चहा नाश्त्याची वेळ असेल आणि आपण इथं उपस्थित आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद देते आपल्याला. तर चरित्र भाग एक सांगत असताना की तथागत सिद्धार्थ गौतम म्हणजे सिद्धार्थ गौतमांचं जसं की आपण हे वेगवेगळे काय म्हणतो वेगवेगळ्या धर्माचे जेव्हा आपण शिकवून बघतो नाही का. वेगवेगळ्या धर्म कोणी असं म्हणतात की जसं येशूच आहे सुशिस्त ते म्हणते काय म्हणतात की मी मानव आणि देव आणि मानव यांच्यामध्ये कोण आहे? देव आहे किंवा मी देवाचा पुत्र आहे किंवा मी प्रेषित आहे असं काय काय म्हटलेलं आहे की प्रत्येक धर्माची शिकवण ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. पण जसं की आता हिंदू धर्म जर बघायला गेलो 33 कोटी देव वगैरे 33 कोटी देव म्हणाले पुढची पिढी कुठे गेली, पुढच्या वारस कुठे आहे त्याचं काही माहिती नाही नाही का. म्हणजे त्यांचं मूळ कशात आहे हे आपल्याला कोणाला सांगता येणार नाही. परंतु आपला जो धर्म आहे धर्म नाही धर्म म्हणजे की आधीचं काय होतं अंधश्रद्धा पुढचं मोठी परंपरा येतात. धम्म हा एक मध्यम मार्ग आहे जीवन जगण्याची जी एक कला आहे. आणि मग काय झालेलं आहे की फक्त तथागतांनीच असं म्हणले किंवा सिद्धार्थ गौतमांनी बोधिसत्वाच्या जेव्हा त्या अवस्थेमध्ये होते तेव्हा त्यांनी म्हटलेले की मी राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्यापूर्वी जन्म घेतलेला एक कोण आहे मानव पुत्रा म्हटले नाही की नाही. कारण कसं त्यांनी म्हटले नाही की मी असा कोण वेगळा असा कोण मोठा वगैरे असं त्यांनी म्हटलेलं नाही. आणि म्हणून साठी जसं की आपण 20 पूर्व नाही का आता हे जे काही तिथीनुसार बघितलं जातं आपण शिवाजी महाराजांना एवढे होतो शिवाजी महाराजांचे 2 जयंती साजरे केले जातात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग कसं तर बघायला गेलं की सिद्धार्थ गौतम जे होऊन गेले आज सिद्धार्थ गौतमांचे कपिल वास्तव त्यांचं 29 वर्ष तिथं ते राहिले वास्तव झालेले आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे परिवाराचे धारण केले. मग त्याच्या अगोदर
पूर्वज राहत होते नाही का. मग त्यांचे पूर्वज कोण होते तर जयसिंग नावाचे जे ग्रस्त होते म्हणजे राजेच ते राजे लोक जयसिंग आणि त्यांची पत्नीचं नाव होतं जयंती. मग त्यांच्या पोटी सिंहहनू काय सिंहनू आणि सिंहहनू असं ते नाव आहे. तर त्यांच्या पोटी जे पुत्र त्यांचा विवाह कोणाशी तर कच्चनाशी झाला होता. मग कच्चन हे दोघे जे आहेत तर या दोघांच्या पोटी पुन्हा काय झाले 5 मुलं जन्माला आलेले आणि 2 मुली. मग हाच राजा शुद्धोधर, शुक्लोधर, प्रमोदर, अभिगोधर आणि कारण ही नावं जराशी अवघड असल्यामुळे मी ती आपल्याला वाचून दाखवते. सगळ्यात चुकीचा संदेश जाण्यापेक्षा ती वाचून दाखवलेली बरी. तर मग त्यांच्या मुलांचं नाव काय शुद्धोधन, गोतोधन, द करता ध नव्हे, शुक्लोधन, शाक्यधन, अभितोधन ही 5 मुली आणि अमित आणि प्रमिता या 2 मुली होत्या. म्हणजे आता हे जर बघायला गेलं की मग त्यांचे पंजोबाचं नाव जयसेन आणि जयंती, पंजोबा आणि पंजू, आजोबाची पण तर सिंहहनू आणि कच्चना असं. म्हणजे ते आपल्याला हे कळतं की बाबा हा इतिहास आहे नाही का, हे लक्षात येतं. मग हे कुठे राहत होते तर हिमालयाच्या ज्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी भारतातील हवा उर्फ कपिलवस्तू असे हे प्राचीन ग्रंथ व्यवस्थान नवगंड जवळ स्थित आहे. म्हणजेच ती भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनीच्या सीमेजवळ येथील सिद्धार्थनगर जिल्ह्याचे मुख्यालय इथं ते आहे. म्हणजे ती बौद्ध स्रोत म्हणजे काय ही माहिती आपल्याला मिळते त्यानुसार एक कपिलवस्तू नावाचं जे गाव आहे जी नगरी आहे. तर या नगरीचं काय आहे की कपिलवस्तू ते म्हणजे कपिलवस्तू बरं का, म्हणजे हा पाली शब्द आहे तो. म्हणजे ह्या नावाचा अर्थ काय असेल तर पिवळा. मग तिथं जे काय झालेलं आहे तिथलं क्षेत्रफळ म्हणजे त्याचं कारण असं की त्या परिसरामध्ये लालसर वाळू होती त्या परिसरामध्ये. आणि मग कपिलवस्तू हे भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील प्राचीन शहर होते. 6व्या आणि 5व्या शतकाच्या आसपास लोह युगाच्या मग आपण आसमयुग वगैरे म्हणतो तसं हे लोह युग कारण आपल्याकडे बरेचसे युग होऊन गेलेले आहेत. तसं हे लोह युगाच्या उत्तरार्धात शाक्यांच्या वंश गंगा संघ किंवा प्रजासत्ताकची ती काय होती राजधानी होती. आणि कपिलवस्तू या राजाला म्हणजे ते नाव का मिळालं कसं मिळालं तर तिथले बुद्धी तत्ववादी म्हणजे बुद्धिमान होते तत्ववेत्ता होते. म्हणजे त्यांना ते सांख्यिकी प्रमाण जे आहे त्याचा अभ्यास करणारे खऱ्या अर्थानं ते आहे त्याचे. तर त्यांच्या नावावरून त्यांनी तिथं खूप तपश्चर्या केली होती कुठं कपिलवस्तूमध्ये. आणि मग त्यांच्या नावावरून त्या नगराला काय नाव पडलेलं आहे कपिलवस्तू असं ते नाव पडलेलं आहे. मग हे असं की म्हणजे तिथे ते होऊन गेले. आणि आज पण आपण काय करतो तिथं भेट द्यायला जातो की नाही पर्यटन स्थळाच्या महत्व आपण पर्यटनाला जायचं म्हटलं तर मग ते सांगतातच पर्यटनवाले की इथं जाऊ नाही का बुद्धगयेला जायचं सारनाथला जायचं ते आपलं एक पॅकेजच असतं त्यानुसार आपण तिथं ते जात असतो. आता हे असं आहे की म्हणजे हे सगळं बघत असताना आता हा राजा शुद्धोधन मग राजा शुद्धोधनाचं काय आहे की महामायाशी त्यांचा विवाह झालेला आहे. आणि मग बरेच वर्ष त्यांना मुलबाळ नाही. महामाया आणि राजा शुद्धोधनाला बरेच वर्ष जवळजवळ 12 वर्ष त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नाही. पण राजा जो शुद्धोधन जो आहे त्या राजा शुद्धोधन एक शूर होता, शूर पराक्रमी होता. आणि त्यांना असं शूर एक काम केलं होतं. समजा की आता समजा त्यावेळेस काय लढाया वगैरे संघराज्य वगैरे होती कारण जनपद संघराज्य या सगळ्या व्यवस्था ठरलेली होती. आता एवढं सगळं सांगायचं म्हणजे ते नावं आपल्याला थोडंसं ते वेगळी वाटतात कारण त्याला कशाला जनपद म्हणतात संघराज्य कशाला म्हणतात. तर हे जर बघायला गेलं कदाचित तेव्हा महामायाचे जे वडील आहेत तर त्यांच्या राज्यावर कुणीतरी त्यावेळेस काहीतरी आक्रमण वगैरे केलं असेल त्यावेळेस त्यांनी तिथं ते हरवलं असेल आणि म्हणून साठी राजा शुद्धोधनाला दुसरं लग्न करून देण्याची काय झाली होती अनुमती मिळालेली होती. आणि त्यामुळे काय झालेलं आहे त्यांनी कोणाशी विवाह केलेला आहे तर महाप्रजापती गौतमीची जी महामायेची वडील बहीण होती. म्हणजे काय की ज्या राजांवर राजाची आधी सत्ता नव्हती ती होती कपिलवस्तूचे शाक्य पावा कुशीनारा मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामचे कोणीय अल्लकपचे बळी रेसपुतचे कली
बलवानाचे मोरे आणि त्यांची राजधानी सुमारगिरी होती आणि भोग असं ते होतं. म्हणजे की त्यावेळी जी काही आपण ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये जे बघतो तर सार्वभौम असं काहीच नव्हतं. म्हणजे मग वेगवेगळ्या देश होते, निर्णय अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता आणि त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती तर काहीवर त्या राजाची सत्ता नव्हती. मग राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे काय आहेत थोडंसं मागे पुढे मी केलेलं आहे. अंग, मगध, काशी, कोशल, वरजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोजची होती. मग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना काय म्हणायचं की जनपद म्हटलं जायचं आणि ज्या राज्यावर राजाची सत्ता नव्हती त्यांना काय म्हणायचं संघ किंवा गणराज्य असं म्हटलं जायचं. मग कपिलवस्तूमध्ये काय शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही आणि या राज्याची शासन व्यवस्था ही प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व त्या आळीपाळीने काय करायचे राजसत्ता चालवायची आणि अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा ही अशी संज्ञा होती. आणि सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपूत कोणाकडे होतं धारण करण्याची वेळ ही राजा शुद्धोधनावर होती. आता मग काय केलेलं आहे त्यांनी महाप्रजापती गौतमीशी विवाह केलेला आणि मग ते जे आहे ते मग शाक्यांच्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये असं होतं की आषाढ पौर्णिमा नाही का आता येणारच आषाढ पौर्णिमा. आपण आषाढ पौर्णिमेला आपल्याकडे खूप लोक काय काय करतात नाही का आपण विहारात येतो आपण वेगळे आहोत. पण मग त्या आषाढ पौर्णिमेच्या जवळ आल्यानंतर त्याच्या 7 दिवस अगोदर काय करायचा एक महोत्सव साजरा केला जायचा आणि मग महोत्सव साजरा केला जायचा की मग ते आता राजे महाराजे म्हणले की त्यांचं कसं असणार आहे धुमधडाक्यात सगळं त्यांच्याकडं म्हणजे खूप असं जड जवाहीर भरजरी वस्त्र अलंकार वगैरे असं खूप आणि असणार. त्यानुसार ते कारण असं म्हटलं जातं की राजा शुद्धोधनाच्या शेतामध्ये त्यांना एवढी जमीन होती म्हणजे एवढी भूमी होती की एका वेळी 1000 नांगर त्यांच्या शेतामध्ये चालत असत. मग आता त्यांना काही कमी होतं का? मग त्या ज्या ह्याच्यामध्ये जे 7 दिवस जो महोत्सव चालते त्या 7व्या दिवशी त्या महोत्सवाच्या दिवशी महामायाने काय केलेले नव्हतं ती उठलेली आहे तिने काय केलंय तर अशा सुगंधी द्रव्याच्या ह्यानं काय केलेलं आहे आंघोळ केलेली आहे. ती सुगंधी द्रव्य आपण ती जसं आता उठणं वगैरे लोक आपण दिवाळीमध्ये वगैरे किती नाही म्हटलं तर हिंदू धर्माला आपण सोडलेलं नाही नाही का वेगळ्या पद्धतीनं का घेतलेलं आहे किंवा एक सौंदर्य म्हणून साठी आपण घेतलेलं आहे उठणं वगैरे लावायचं त्या तसं त्यावेळेस आता राणी आहे म्हटल्यानंतर तिने काय केलेलं आहे सुगंधी द्रव्याने तिनं स्नान केलेलं आहे. चांगले वस्त्र असे चांगले वस्त्र तिनं परिधान केलेले आहेत. अलंकाराने तिने सगळं तिनं ते आभूषण जे आहे तिने सगळे घातलेले आहेत आणि त्या दिवशी तिला जे आवडतं नाही का आपल्याला जे आवडतं ते आपण खातो. मग त्या दिवशी तिनं काय केलेलं आहे महामायानं तिला जो जे पदार्थ आवडतात तिनं ते काय ग्रहण केलेले ते भोजन केलेले आणि त्या दिवशी तिनं 4 लाख मोहरा हे देणगी म्हणून पाठवलेला. आता 4 लाख मोहरा म्हणजे की आपण जर बघायला गेलं तर त्यावेळेस म्हणजे की पुरातन खाता असतं ना आपल्याकडं तर त्यावेळेस जे ज्यावेळेस खोदकाम होतं अजूनही आपल्याला बुद्धांचे औषध तिकडे मिळतात की हा बाबा कारण बुद्धांची भूमी बुद्धांची जन्मभूमी आहे आणि त्यामुळे तिथं जा तुम्ही तिथं खोदकाम झालं तर आपल्याला ते आपल्या बुद्ध धर्माचंच औषध मिळतात. मग तसं ते जे की मोहरा तर त्याच्यावर काय असायचं की ते चांदीच्या होत्या नाही का आणि त्याच्यावर असं जे शेतकरी नांगरतो असं ते चित्र त्या म्हणजे आपलं नांगराचं वगैरे असं ते हे होतं. तर आणि तो जो राजा आहे राजा शुद्धोधन तर तो एक चांगला राजा आहे. तो स्वतः त्या दिवसांमध्ये एक दिवस त्याच्या शेतामध्ये जाऊन तो स्वतः त्या लोकांच्या बरोबर ते नांगर करायचा. राजा पण एवढ्या मोठ्या मनाचा आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि मग त्या दिवशी तिनं काय केलेलं आहे एवढं सगळं की आणि आपण जसं बायका आपल्याकडे गजरे वगैरे फुलं वगैरे मारतात तसं तिनं पण त्यावेळेस ते चांगलं असं केसांमध्ये असं फुलं वगैरे मारलेले आहेत आणि ते शयनगृह नाही का आपण बेडरूम म्हणतो आपल्या भाषेमध्ये तर ते चांगलं असं कलाकृतीनं सुबक असं ते चांगलं सजवलेलं आहे आणि त्यामध्ये ती केलेली आहे. तर
राजा शुद्धोधन आणि तिथं दोघे जण गेलेले असल्यानंतर त्याचा तिथं काय झाला आहे, सहवास झालेला आहे, एकांत झालेला आहे, संयोग झालेला आहे. आणि ती त्या ठिकाणी त्या ज्या पलंगावर आहे तो पलंग पण खूप असा कोरीव याच्यानं त्याला एक वेगळा शब्द वापरला गेलेला आहे. त्यामुळे काय आहे की कोरीव आहे, जसं त्याप्रमाणे कोरीव केलेला आहे, सजवलेला होता. आणि जेव्हा त्यांचा एकांत झाला त्यावेळेस ती त्या ठिकाणी कोरलेली आहे. आणि त्यामध्ये आपण झोप लागली, आपल्या थोडक्यात ते झालं पाहिजे आपण. आणि झोप लागल्यानंतर तिला सुंदर असं काय झालं, स्वप्न पडलेलं आहे. आणि ते स्वप्न पडल्यानंतर तिला मी तुम्ही आणि तर चालेल, तर तिला ते स्वप्न पडलं. मग तिला ते स्वप्न पडलेलं आहे. तर स्वप्न पडल्यानंतर काय स्वप्न पडलेलं आहे की आपण देव माणसं म्हणतो, देव. तर देव हा हिंदू धर्मातला आपल्याला घ्यायचा नाही, नाही का. तर देव माणसं म्हणजे चांगली वागणारी लोक असं आपण ते धरूया. तर ते आलेले आहेत. त्या चौघांनी काय केलं, तिचा जो पलंग आहे तो पलंग उंच हिमालयावर उचलून नेलेला आहे. मग ती पलंगावरती आहे आणि यांनी तो उचलून नेलेला आहे. मग ज्यांनी उचलून नेले त्यांच्या त्या स्त्रिया, त्यांच्या बायका पत्नी म्हणा असं नाही का, त्यांच्या सहचारिणी तिथं जे आलेले आहेत. आणि तिला काय केलं, त्या मानस सरोवरामध्ये तिला घेऊन गेलेला आहे. आणि तिथं तिला अशा ते सुगंधी द्रव्याने तिला आंघोळ घातलेली, तिला चांगलं असं सजवलेले, जसं काही ती एखाद्या दिव्यशक्तीच्या कार्याला स्वागत करण्यासाठी ती तयार झालेली आहे. असं तिला खूप असं सुंदर असं तिला सजवलेलं आहे. आणि ती असं ती झोपलेली आहे. आणि तिला तिला काय होतं, तिच्या समोर एक पांढरा शुभ्रा हत्ती, पांढरा शुभ्रा हत्तीचं पिल्लू म्हणा की ते खूप असं मोठं नाहीये, ते पांढरा शुभ्रा हत्ती असं तिच्या स्वप्नात ते आलेलं आहे. त्याच्या सोंडेमध्ये कमळाचं फुल आहे, नाही का. आणि मग तो तिला काय म्हणतो, त्याच्यामध्ये सुनील तो काय म्हणतो महामायेला की या पृथ्वीतलावरचा मी माझा शेवटचा जन्म घेत आहे, तू माझी माता होण्यास तयार नाही का. झोपेत आहे, स्वप्नात आहे. आणि त्यावेळेस तिने काय म्हटलेलं आहे की मोठ्या आनंदाने, मोठ्या आनंदाने म्हणजे हो मी माता होण्यास तयार आहे. आणि मग ते काय केलेलं आहे, त्यानं तिच्या कुशीमध्ये प्रवेश केलेला आहे. बोधिसत्व आहे, लक्षात घ्यायचं. आता बोधिसत्व कुशीमध्ये आहे. आणि मग तिने बघा सकाळपासून माझे राहून गेलं आपल्याला सांगायचं की तिनं हे सगळं करत असताना सकाळपासून जे भोजन ग्रहण केलेले आहे, जे तिला आवडीचे पदार्थ आहेत तिने ते खाल्लेले आहेत, पण त्यावेळेस मद्यपान वगैरे केलेले नाही. कारण आपल्याला असं आहे कारण बुद्धाने त्यांचा धर्म त्या आपल्या पवित्र ग्रंथामध्ये तो उल्लेख आहे की तिनं त्या दिवशी मद्यपान वगैरे केलं नाही. कारण राजे महाराजे त्यावेळेस करत असतील असं काय आहे, याच्यामध्ये आपल्याला तसा उल्लेख आढळून येतो. पण तिनं त्या दिवशी तसं काय केलेलं नाही. आणि मग काय झालेलं आहे, सकाळच्याला मग ते स्वप्न पडलेलं आहे. मग तिनं स्वप्न सकाळी उठल्यानंतर आता तिच्या पती राजा शुद्धोधन त्यांना ते सांगितलेलं आहे की रात्री मला असं असं स्वप्न पडलंय का. आणि मग राजा म्हणतो की राजाने काय केलेलं आहे, 8 ब्राह्मणांना त्या स्वप्नाचा उलगडा करण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि मग त्या 8 ब्राह्मणांना बोलवल्यानंतर त्यांना सुद्धा काय केलेलं आहे, चांगलं उच्च असं असेल जे आपण आता मला बसवलं इथं खुर्चीमध्ये, तसं ते ब्राह्मण ते स्वप्नाचा उलगडा करण्यासाठी, त्याचा अर्थ सांगण्यासाठी, तर काय त्याचा बोध आहे तो सांगण्यासाठी तो उपस्थित झालेले आहेत. मग त्यांना सुद्धा जसं आपण बंदेंना उच्च आसनावर बसवतो तसं त्या ब्राह्मणांना उच्च आसन बसण्यासाठी केलेलं आहे. त्यांना असं चांगलं असं सुग्रास असं भोजन त्यांनी दिलेलं आहे, त्यांना गाई दान दिलेलं आहे. तर ते जे 8 ब्राह्मण आहेत, तर ते 8 ब्राह्मण कोण आहेत, कारण हे कसं की थोडंसं ते आपल्याला ते नावं थोडीशी वेगळी वाटतात. आणि मग ते सांगायचं म्हणलं की जरासं असं वाटतं की नको बाबा एखादं चुकलं तर आपण काय सांगणार, म्हणून ते मला ते बरं नाही वाटत. त्यांची नावे काय आहेत, राम, धड, लखन, मंती, यन्न, सुया, भोग व सुदत्ता अशी त्या 8 जणांची नाव आहेत. आता हे जरासं कसं की लिहिताना सुद्धा की आपण जे उच्चारतो तसं येतं इथं लिहिलं जात नाही. मंती म्हणलं की याच्यावरती मवर अनुसार नाही, तर न अर्धा कला जोडलेला आहे असं ते आहे. तर त्या 8 ब्राह्मणांना त्यांनी ते बोलवलेलं आहे. आणि मग त्यांच्या ते आले तर त्यांना जसं की आता आम्ही श्रावणेरी झाले होते, तर मग आता आपल्याकडे श्रावणेरी संघ बसवतो. संघाला आपण जेव्हा
भोजनदान म्हणा हे करतो त्यावेळेस मग ते जेव्हा आपण आणत असतो सांगायला त्यावेळेस फुलांचा सडा त्यांच्यासाठी आपण टाकतो. नंतर काय करतो आपण त्यांचे पाय धुतो, त्याच्या पायाला फुलं हे करतो, पण त्यांचे पाय पुसतो. तसे ब्राह्मणांना सुद्धा त्यांनी काय केलेले फुलांचा सडा वगैरे टाकलेला आहे. त्यांनी काय केलं तर सडे घालून ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडले आणि त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीचे भरून वृद्ध मधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्राट भोजन देऊन त्यांना संतुष्ट केलेलं आहे आणि गाई पण दान दिलेले आहे. म्हणजे असं केलेलं आहे हे सगळं. आणि मग तर त्यांनी काय सांगितलेलं त्या ब्राह्मणांनी की हे राजा तुझ्या म्हणजे तुला पुत्र प्राप्त होईल, म्हणजे पुत्ररत्न प्राप्त होईल आणि तो काय होईल जर संसारामध्ये रममाण झाला तर तो कोण होईल चक्रवर्ती सम्राट होईल आणि तो त्यांना जर त्याग केला तर तो कोण होईल सम्यक सर्वोच्च होईल. असं त्यांनी ते भाकीत केलेलं आहे. आता राजाला तेव्हापासून प्रश्न पडतो बरं का हे सगळं की आता आपल्या मुलाविषयी जर असं काय सांगितलं ते आहे का नाही. मग झालं मग आता आपण सगळ्याजणी आजी आहोत, माता झालेला आहोत आणि आपल्याकडे कसं की एकदा बाळ पोटात राहिल्यानंतर 9 महिने 9 दिवसांनी आपण त्याला त्या बाळाला जन्म देत असतो. पण इथं असं झालेलं नाही. तर महामायेनं 10 महिने या बोधिसत्वाला आपल्या गर्भामध्ये ठेवलेला आहे. पण जोपर्यंत बोधिसत्व महामायेच्या गर्भामध्ये आहे तोपर्यंत महामाया शीलवान झालेली आहे. म्हणजे तिचं वर्तन सगळं चांगलं आहे, शीलवान. कारण आपल्याला जे की आपण आता हे सगळं 4 आर्यसत्य सांगतो, 8 अष्टांगिक मार्ग सांगतो, 10 पारमिता सांगतो, हे सगळं ती महामायेनं बोधिसत्वाला पोटात असतानाच तिचं ते वर्तन झालेलं आहे. ती दान करत राहिलेली, पुण्यकर्म करत राहिलेले, कुशल कर्म करत राहिले, चांगलं तिचं वर्तन आहे. आणि मग ज्यावेळेस तिचं ते बाळणपणाची वेळ जवळ आलेली आहे त्यावेळेस तिने काय म्हटलेली आपल्या पतीला राजाला तिनं आपल्या माहेरी जाण्याची काय केलेली आहे इच्छा व्यक्त केलेली आहे. देवदह नगरी नाही का, आता तिला माहेराला जायचंय, राजाने पण तिला होकार दिले तर राजा आहे. मग त्यांची काय मेना पालखी काय ते या असणार त्याच्या दाशी नोकर चाकर त्याच्या कमी ते सगळे चाललेले तो लबाबदमा सगळा चाललेला आहे. आणि ते चाललेलं असताना ते असं की आता लुंबिनी नावाचं एक वन आहे तिथं सगळं म्हणजे फुलं विरहित जी झाडं आहेत त्या झाडांना फुलं नाही आहेत. पण ती झाडं अशी आषाढाचा आहे महिना आहे, पाऊस पडलेला आहे, निसर्ग सौंदर्य आहे, सगळं मनोरंजन नयनरम्य असं ते वातावरण आहे. तिथले जे म्हणजे समजा की कोकिला गाणं गात असतील, मोर नाचत असतील, पक्ष्यांचा चिवचिवाट असणार आहे, सगळं सुंदर असं ते आणि ते भरलेलं आहे. ते शालूवर वृक्षांनी ते लुंबिनीवर काय झालेले वन ते भरलेलं आहे. आणि अशा वेळेस त्याच्यामधून जात असताना त्या महामायेला काय झालेलं आहे तिला असं मोह झालेला आहे की इथं आपण थोडंसं काय करावं विहार करावा असं तिला मोह होतो. आणि मग तिने काय केलेले ती पालखी तिथं थांबवायला सांगितलेली आहे. आता पालखी थांबवायला सांगितलं, आता शेवटी राणी आहे, राणीचा आदेश आहे त्यानुसार तिथं पालखी थांबली. आणि पालखी थांबल्यानंतर ती पालखी तिथून उतरलेली आहे आणि तिला असं वाटतं की आपण आता विहार करावा. ती हळूहळू हळूहळू चालायला लागलेली, तिच्या मागे तिच्या दाशी आहेत तर त्या चालत आहेत. आणि मग तर असं की थोडं थोडं वाऱ्याची घेतली नाही का, म्हणजे हवा आणि वारा आलं असं होत असताना ती झाडं आहे सुंदर असं ते भरलेलं आहे सगळं. आणि मग ते तिला असं वाटतं की त्या झाडाच्या पंजा खालीवर येत आहेत. आणि मग ते असं चालत असताना हळूहळू चालत असताना तिच्या समोर एक त्या शालू वृक्षाची फांदी अशी समोर आणलेली आहे. आणि तसं की तिला असं वाटतं की त्या फांदीला आपण धरावं नाही का, तिला मोह झालेला आहे की आपण त्या फांदीला धरावं. आणि तिने त्या फांदीला असं धरलं पकडलेलं आहे. आणि त्यावेळेस पुढं काय होतं पुन्हा झाडं आहेत अशी खालीवर होतात ते वाऱ्यानं. आणि जसं त्या पुन्हा अशी वाऱ्याची झुळूक येते त्या झुळकस अशी ती फांदी वरती जाणार आहे. आणि ती तिनं महामाईने ती पकडलेली फांदी आणि त्या असा हात पकडलेला आहे. आणि ते पकडलेली फांदी जेव्हा ती वर जाते त्यावेळेस न कळत महामायाचं काय झालेलं असणार आहे, मागचे जे आपल्या दोन्ही टाचा आहेत त्या टाचा अशा वरती गेल्या असणार आहेत, बरोबर तिच्या पंजाच्या बोटांवर उभी राहिली असणार आहे. आणि त्यावेळेस तिला काय झालेलं आहे प्रसव वेदना सुरू झालेली आहे. मग तिच्या त्या दाशी आहेत तिच्या बरोबर सगळ्या, मग त्यांनी काय केलं तिला आडोसा केलेला आहे. आपण नाही का आडोसा करतो की साड्या वगैरे असं काय आपल्याकडे असतं बघा, अंत्यविधी वगैरे असेल किंवा एखाद्या लग्नात गेलो खूप लोक आहेत मग आपण त्या महिलेला ते कपडे करायचं बाबा
तिला बांधायला त्यावेळेस आपण असं पकडतो, तसं त्या दासीने केलेलं आहे. परंतु बघा महामायेनं काय केलेलं आहे, उभ्या उभ्या या जन्म दिलेला आहे बाळाला, उभ्या उभ्या, पण तिला कसल्याही वेदना झालेल्या नाही. आपण जर आता डॉक्टरांकडे गेला, आपण एखादी आई होणारी जर मुलगी आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो, आपली मुलगी म्हणा सून म्हणा, आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर तिला सांगतात आणि आपण अगोदर सांगतो, कारण आपण अनुभव घेऊन का हो सांगतो, सारखं सारखं बाथरूमला जाऊ नको बरं का, उभी राहू नको बरं का, हा, आणि पाय टाकू नको वरती, कणकावर आडवी पडून राहा, आपण असं सांगत असतो का? शास्त्रीय कारण आहेत सगळी. कारण जर बाळाला जर आता उभा राहून जर मुलीला वरती जर बाथरूममध्ये गेली, वाढ जर तुटली, हे सगळं असं ज्ञान आहे, कारण ती जोडलेली, त्याच्यातून ते बाळाला खायला प्यायला त्यामुळे एवढं आपण म्हणतो ना एवढ्या आतमध्ये, एवढ्या पडद्याच्या आतमध्ये त्याला काही श्वास आहे का? आईने जे खाल्लेलं आहे, आईने जो श्वास घेतला तेच बाळाला निसर्ग आहे सगळा. आणि म्हणून साठी जेव्हा तिला बाळाला उदाहरण जन्मदिला, तिला कुठल्याही वेदना झालेल्या नाहीये. आणि मग तिथलं जे सरोवर आहे त्या सरोवरामध्ये त्या बाळाला आंघोळ घातलेली, तिला आंघोळ घातली आणि पुन्हा हलावा कुठे गेलाय, कपिलवस्तूला गेली. आता तिथं गेल्यानंतर बरेच वर्षानंतर पुत्रप्राप्ती झालेली आहे. पहिलं महाराजापती गौतमी आहे, तिला एक नंद आहे उपनंदा नावाची, दोघे जण आहेत मुलं. पण महाराजापती गौतमीची आहे, ती वडील बहीण आहे, सौती आहेत नाही का, आपण आता सौती म्हणतो, आता त्या बहिणी बहिणी आहेत. आणि मग काय झालेलं आहे की बरेच वर्षानंतर मूल झालेलं असल्यामुळे मग सगळीकडं, आणि बोधिसत्व लक्षात घ्या, ही लक्षण आहेत सगळी. आणि त्यामुळे आई जर शीलवान झालेली आहे नाही का, बाळ पोटात असं सहवास, आपण बघा एक अडाणी जरी लोकांना डवळ्या शेजारी कवळ्या बांधला वाढ नाही पण घेऊन लागला अशी म्हण आहे. मग तसं सहवास फार महत्वाचा आहे, आपण कोणाच्या सहवासात राहतो ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून महामाया या बोधिसत्वाबरोबर होती, म्हणून ती काय झालेली शीलवान झाली. आणि म्हणून ज्यावेळेस ते गेल्यानंतर जेव्हा त्या राजवाड्यात जातात, राजवाड्यात गेल्यानंतर सगळीकडं आनंद उत्सव सुरू आहे, एवढा आनंद उत्सव सगळीकडे आनंद चाललेला आहे. आणि एवढं सगळं काय म्हणजे देव वगैरे असं ते त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, पण आपण थोडासा अंधश्रद्धेचा भाग घ्यायचा नाही, नाहीतर मग त्यांनी सांगितलं देव तर असं काय घेऊ नका. तर मग तिथं जे हिमालय पर्वतावर जे आशित मुनी नावाचे जे ऋषी आहेत ते तिथं ध्यान धरण्यासाठी बसलेले आहेत. आणि मग ते काय करतात, त्यांना असं कळतं की काय एवढे अंतराळाचे एवढे सगळे काय आनंद उत्सव साजरा करतायत, काय असं झालेलं आहे. आणि मग त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती, त्यांच्या दिव्यदृष्टीने त्यांनी पाहिलेलं आहे. तर त्यांना कळतं की कपिलवस्तू नगरामध्ये राजा शुद्धोधनाच्या घरी राजा शुद्धोधनाच्या राजदरबारामध्ये पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. मग त्यांचा जो पुतणे आहे नंतर त्याला घेऊन ते काय करताय, त्या राजा शुद्धोधनाच्या राजदरबारामध्ये येतात. त्यावेळेस आता राजदरबार आहे कपिलवस्तू नगरीमध्ये आल्या, आता मोठा अजून सुद्धा त्याचे म्हणजे पाया आपल्याला बघायला मिळतो. जसं आपली शनिवारवाडा आहे, शनिवारवाडा हा 7 मजली होता असं सांगतात की नाही, पण आता ते सगळं झालेलं आहे, काय काय झाले, पण शेवटी पाया आहे. तसं आपल्या कपिलवस्तू नगरामध्ये जरी गेला तरी त्या राजाच्या राजवाड्याचा पाया आपल्याला बघायला मिळतो. आणि मग तिथं गेल्यानंतर स्वाभाविक आहे की राजदरबारच्या बाहेर कोण असणारे सेवक असणार आहेत, सेवक लगेच अडवणार आहेत. आणि मग काय केलेलं आहे, ऋषींनी त्यांना अशीच मुलींनी सांगितलेले की राजाला सांगा की असे असे असित मुनी नावाचे ऋषी आलेले आहेत. आणि मग ते सेवकांनी आतमध्ये गेले, राजाला सांगितलं असणार आहे. आणि मग राजाने त्यांना आदेश दिला की या म्हणून. तेव्हा मग राजाजवळ ते जातात. आणि मग आता स्वाभाविक आहे आपल्याकडे आतमध्ये आले की या बसा, कसं येणं केलं असं आपण म्हणतो, तसं राजाही म्हटलं असेल. आणि मग मुलीवर आपण कसं येणं केलं, त्यावेळेस म्हटलं की राजा तुझ्या राजदरबारामध्ये जे पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे त्याला बघायचंय, काय करायचंय, त्याला बघण्यासाठी मी इथे आलेला आहे. आणि त्यावेळेस राजा म्हणतो बाळाकडे झोपले नाही. त्यावेळेस अशी मुली म्हणतात नाही, महामानव जास्त काळ झोपत नाही. आणि तेवढं ते म्हणत असताना बाळाच्या हालचालीची चाहूल झालेली आहे. आणि राजाने काय केलेलं आहे, आतमध्ये जाऊन जे बाळ आणलेलं आहे आणि आशिक मुलीच्या हातावर गेलेलं आहे. जेव्हा ते आशिक मुलीच्या हातावर घेतले, आशिक मुलीचे बाळ असं हातावर घेतलेलं आहे. आणि तेव्हा ते बघतात ते बाळ कसं आहे, बुद्धत्वाची किती लक्षण आहेत, 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्हांनी युक्त आहे. आणि हे जेव्हा आशिक मुलींच्या दिव्यदृष्टीने त्यांना समजलं त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून काय होतं, घराघरा अश्रू व्हायला लागलेले. त्यांनी त्या बाळाला काय केले, नमस्कार केलेला आहे.
की मुनिवर आपण काय एवढे राजून घालत आहात. आणि त्यावेळेस ते म्हणतात की मग लवकर सांगा, राजा म्हणतो लवकर सांगा असं काय माझ्या बाळाचं भवितव्य आहे. त्यावेळेस मग मुनिवर म्हणतात, अशी मुनी म्हणतात की हे राजा, हे जे तुझं बाळ आहे हे जर संसारामध्ये रममान नाही तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, परंतु ह्या बाळाने जर त्याग केला तर हा समृद्ध होईल आणि ते वैभव बघण्यासाठी आणि त्याचं अतिव दुःख मला होते आणि म्हणूनसाठी माझ्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत आहे. बघा किती विलक्षण आहे, किती मोठं आहे. आणि कसं आहे की बाबा तेवढे मोठे की बाबा 80 चिन्ह 32 लक्षणं, हे जर बघायला गेलं तर आपल्याला आश्चर्य वाटतं नाही का. म्हणजे काय आहे, कारण तथागतांचे म्हणजे सिद्धार्थ गौतम आता ते मुलीवर होते त्यामुळे त्यांना दिलं नाही होतं म्हणून त्यांना ते टाकू झालं. तर हे तळवे जे आहेत ते असे खड्डे नव्हते, ते जे आहे हे असं चौडं, हे सुद्धा असं घोडी होतं. त्यांचे पायाचे जे आहे ना त्याच्यामध्ये बदकाचे पाय कसे असतात ते असं चिकटलेलं असतं तसे त्यांचे पाय होते. त्याच्यामध्ये कसं ते स्वास्तिक हे चिन्ह होते त्यांच्या हातावर, पायावर सुद्धा पाय असे सपाट होते. आपल्याकडं हिंदू धर्मीय सनातनी लोक यांनी काय केलेले, जे जे आपलं चांगलं होतं त्याला वाईट केलेलं आहे. आपण 3 म्हणलं की 3 अशुभ आहे, हे की नाही. नवरी बघायला गेलं की त्या नवरीला पाण्यात पाय उभा करायचा आणि चाल म्हणायचं. मग तिनं जर पायच्या ह्याच्यावर ते सपाट करून मग ती काय अशुभ नाही. हे अर्थानं बुद्ध करते, कारण बुद्धांचे पाय असे होते म्हणून ह्या लोकांनी काय केले, वेगळं त्याला वळण दिलेलं आहे. आपण पण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, आपला इतिहास वाचला पाहिजे. वाचाल तर वाचाल म्हणून आपला इतिहास वाचणं गरजेचं आहे. आता जरी म्हणजे काय आता आषाढ पौर्णिमा हे करत असल्या तरी हे जे आहे हा जो महोत्सव आहे, हा जो उत्सव आहे आपल्याकडे आता करतात, पण त्यांनी त्यांच्या वेगळ्या पद्धतीने तुमच्यावर लादलेला आहे. म्हणून साठी आपण ते काही करायचं नाही. ते वटपौर्णिमा वगैरे याच ह्याच्यामध्ये येते ना, मग ते जे केलेलं आहे ते हेच आहे की सुजाताला ते निर्धार केलेले आहे. वडाच्या झाडाला सुजाताने नमस्कार केला होता आणि हे परत या सनातन्यांनी हिंदू धर्माने काय केलेलं आहे ते आपल्यावर लादलेलं आहे. खऱ्या अर्थाने आपला हा धम्म आहे, म्हणून साठी आपला धम्म आपण जाणून घेतला पाहिजे. तर मग काय झालेलं आहे की राजाकांमध्ये आता राजाचा म्हणजे राजाला तर प्रश्न पडलेला आहे. पहिलं पण त्यांच्या भाकीत काय केलेलं ऐकलेलं आहे त्या ब्राह्मणांकडून आणि नंतर पण आता अशीत मुनींनी त्यांना ते सांगितलेलं आहे. अशीत मुनी निघून गेलेले आहेत. आता हे बाळ काय होते, लहानाचं मोठं होणार आहे. पण 5व्या दिवशी काय केलेलं बाळाचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि 5व्या दिवशी नामकरण केलं आणि त्या बाळाचं नाव काय ठेवलेले, सिद्धार्थ. गौतम या त्यांचं गोत्र आहे. तशा अर्थानं जर जयसेन आणि जयंती जर बघायला गेलं ते त्यांचं गोत्र आदित्य होतं. आदित्य कारण ते सूर्यवंशी आणि आदित्य म्हणजे अगोदर आलेले आणि त्यावेळेस ते लोक काय करत होते, आदित्य गोत्र लावत होते. पण हे सिद्धार्थ गौतमाचं गोत्र हे काय होतं आपल्याला आता ते गौतम असं आहे आणि म्हणून सिद्धार्थ गौतम. मग आता आपण असं काय होतं मी बरेचसे बघते की ज्यावेळेस आपण कार्यक्रमाच्या वेळेस बोलतो त्यावेळेस बोलत असताना सिद्धार्थ गौतम बुद्ध नाही म्हणायचं. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणायचं नाही. काय म्हणायचं, सम्यक संबुद्ध म्हणा, तथागत भगवान बुद्ध म्हणा. कारण गौतम सिद्धार्थ गौतम हे कधी संपलेलं आहे, ज्यावेळेस त्यांना अरहंत पद प्राप्त झालेलं आहे. ते सम्यक संबुद्ध झालेले आहेत आणि तेव्हा हे सिद्धार्थ गौतम संपलेलं आहे. तर बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणतात की माझा नवा जन्म होता. मग तिथे नवा जन्म झाला तर नवीन जन्मातले सगळे नाती गुटी नावं सगळी वेगळी आलेली. मग तसं सिद्धार्थ गौतमाचा नवा जन्म झालेला आहे. ते भगवान बुद्ध झालेले आहेत, सम्यक संबुद्ध झाले, ते अरहंत पदाला पोहोचलेले आहेत. आणि म्हणून साठी आपण सगळ्यांनी कधीही परत पुढे बोलत असताना सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणायचं नाही. भगवान बुद्ध म्हणा, तथागत भगवान बुद्ध म्हणा, हे असं आपण बोललं गेलं पाहिजे नाही का. आणि मग काय झालेलं कुठपर्यंत झाले मी, हा 5व्या दिवशी काय झालेलं आहे, नामकरण केलेलं आहे बाळाचं. आणि मग त्याच दिवशी महामाया आजारी पडली आहे आणि महामाया एवढी आजारी पडते की ती आंदोलनाला खेळतीये. त्या बाळाच्या जन्माच्या 7व्या दिवशी महामाया खूप आजारी पडलेली आहे.
मावशी आहे, मोठी ती पण लहान नाही, मोठी मावशी आहे. आणि तू माझ्यापेक्षा माझ्या बाळाला म्हणजे जेवढा मी जीव लावला असता, जेवढं मी प्रेम केलं असतं माझ्या बाळावर, त्याही पेक्षा तू अधिक माझ्या बाळाला जीव लावशील, त्याच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करशील. मी संकोच आहे या बाबतीमध्ये. आणि म्हणूनसाठी मला असं वाटतं की माझा अंतिम समय आता जवळ आलेला आहे. आणि म्हणूनसाठी हे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे. आणि जे अशीच मुलींनी जे भाकीत केलेलं आहे, अशीच मुलींनी जे सांगितलेलं आहे की हे यानं जर काय माझ्या बाळानं जर प्रचार केला तर तो सम्यक समृद्ध होईल आणि ते बघण्यासाठी मी नसणार आहे, त्याचं पण मला दुःख होत आहे असं तिनं आपल्या महाप्रजापती गौतमीच्या बहिणीला बोललेलं आहे. राजपुत्राला समोर येतील बोललेले आहे आणि तिने काय केलेलं आहे, प्राणत्याग केलेला आहे. महाप्रजापती गौतमी पण तेवढीच मोठ्या मनाची आहे. लक्षात घ्या, तिला जे रूपनंद आणि गोनंद नावाचा मुलगा आहे, तिनं ते गाईच्या हातामध्ये सोपवलेला. मी माझ्या बहिणीने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. मी माझ्या बाळाला जर माझ्याजवळ ठेवन, माझ्या बाळाला जर मी माझ्याजवळ ठेवन तर पहिलं प्राधान्य मी कोणाला देणार आहे, माझ्या बाळाला देईन. मग त्यासाठी तिनं तिचं बाळ गाईकडे सोपवले, दुसऱ्या ठिकाणी दिलेलं आहे ते. आणि या सिद्धार्थ गौतमाचं तिनं लालन पालन केलेले आहे, तिने त्याला दूध बांधलेलं आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये येतही नाही किंवा वेळेच्या अभावी आपण सांगू शकतो, नाही सांगू शकत. पण ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमाला तिनं दूध पाजलेलं आहे, आता मोठा केलेला आहे, ज्यावेळेस ते सम्यक समृद्ध होतात आणि हे सगळं वैभव होतं, सगळं त्यांनी काय तटस्थ भूमिका घेऊन नाकारलेले. मग शेवटी ज्यावेळेस महाप्रजापती गौतमीनं काय केलेलं आहे, तिला सुद्धा संघामध्ये सामील व्हायचं होतं. तिनं 3 वेळा तथागतांकडे गेलेली आहे आणि आम्हाला संघामध्ये समाविष्ट करून घ्या असं तिनं म्हटलेले आहे. 3ही वेळेस तथागतांनी नकार दिलेला आहे. आणि मग तिनं काय केलेलं आहे, शेवटी ती मुंडन केलेलं आहे. तिनं मुंडन केले, तिच्याबरोबर 500 शाक्त संघाच्या महिला आहेत तिच्याबरोबर. आणि ओसो दूर मैल दूर असं ते चुकीचं सांगायला नको म्हणून साठी मी सांगते, जवळजवळ 400 महिला असं म्हटलं गेलेलं आहे. तर मग ती कोसो दूर चाललेली आहे आणि तेवढं चालल्यामुळं तिचे पाय सगळे तुटाने माखलेले आहेत, तिचे पाय सुजलेले आहेत, तिच्या पायाला जखमा झालेल्या आहेत. आणि तिचे ते डोळे रडून रडून लाल गुंड झाले, नाक लाल झाले, सगळा चेहरा लाल झालेला आहे. असं वस्त्र परिधान केलेले, मुंडन केलेले आहे. तथागतांनी सांगितलेलं आहे की नाही, आणि मग तरी पण ती तथागतांच्या गंधकुटीच्या बाहेर ती उभी राहिलेली आहे. आनंद हा सगळ्यात जवळचा शिष्य आहे तथागतांचा. आणि आनंद कोण आहे, तर हा तथागताचा सख्खा चुलत भाऊ आहे. आणि मग आनंद जेव्हा ते महाप्रजापती गौतमीपासून निघालेला चाललेला आहे आणि लक्ष आनंदाचं दृष्टी महाप्रजापती गौतमीवर पडली, त्यावेळेस त्याच्या लक्षात येतो आणि ही तर महाप्रजापती गौतमी आहे नाही का. आणि मग तिला तो विचारतो की आपण इथं उभ्या काय. तिनं तिची जी व्यथा आहे ती आनंदाला सांगितलेली आहे. आणि मग आनंदाने काय केलेलं आहे, तथागतांजवळ गेलेले. आनंदाने पण बघा, आनंद हे स्थविर आहेत. आनंद तथागतांची सेवा करण्यासाठी आहेत. जेव्हा तथागतांचे म्हणजे वारस म्हणतो ना, वारस कोण नाही करणार. तथागतांनी बरेच म्हणजे जे भिकू असतात त्या भिकूंनी विचारलेले तथागतांना की मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहू का. तथागतांनी नकार दिलेला आहे. आणि मग त्या दुसऱ्या भिकूंनी काय केलं, आनंदाला सांगितले, विचारलेले की तुम्ही का नाही तथागतांच्या सेवेसाठी जाते. त्यावेळेस मग आनंदाने म्हटलेलं आहे की मागून कुठल्या गोष्टी मिळवायच्या नसतात. जर मला तथागत म्हणाले तर मी त्यांची सेवा करेन. आणि मग नंतर तथागतांनी आनंदाला विचारलेले, पण तरी पण लक्षात घ्या, तरी पण आनंदाने 8 अटी टाकलेल्या आहेत तथागतांना. 8 अटी टाकल्यानंतर आता ते सांगत नाहीये मी, पण त्यावेळेस ते सेवा करण्यासाठी तयार झालेले आहेत. एवढं मोठं आनंदाचं पण मोठं मन होतं. आणि मग त्याच्यामध्ये एक 8 अशी होती की मी जर सांगितलं, त्यांनी ते पहिलं सांगितलं मी तथागतांबरोबर गंधकुटीत झोपणार नाही, तथागतांबरोबर भोजनदानासाठी जाणार नाही, किंवा तथागतांना कोणी चिवर दान केलेलं आहे तर मी जर तथागतांबरोबर गेलो, आता समजा आपण दोघी तिघी मैत्रिणी आहे, एका मैत्रिणीच्या घरी आपण गेलो तर आपल्याकडे काहीतरी देण्याची पद्धत असते. आता चहा केला, काही बिस्किट वगैरे खाऊ घातलं, परंतु पहिल्यांदा गेली ब्लाऊज पीस तरी नाही का. आणि आपल्या जवळच्या मैत्रिणीला तिला वाटतं जवळच्या मैत्रिणी तिला द्यावं, तिला दुसऱ्या दोघी आणलं, मला कसं करायचं, आपलं जीवनाचं उदाहरण नाही. मग तसं त्या लोकांना वाटायला नको की तथागतांना चिवर दान करायचं.
तथागतांबरोबर येणार नाही, परंतु तथागत जेव्हा प्रवचनाला जातात तिथे ते प्रवचन देतात त्यावेळेस तथागतांनी ते इथं आल्यानंतर मला ते जसंच्या तसं सांगावं, या अटी आहेत त्यांच्या. आणि मग जेव्हा तथागतांना कोणी भेटायला जर येत असेल तर मी जर सांगितलं तर तथागतांनी त्याला भेट द्यावी, अशा त्या अटी आहेत 8 अटीमध्ये. मग मग त्यांनी ते काय केलेलं आहे की महाप्रजापती गौतमी तिथे उभी आहे, ते तथागतांकडे जातात आणि तथागतांना प्रश्न विचारतात. भगवान, म्हणजे स्त्रिया अर्हंत पदाला जाऊ शकत नाहीत का, असं त्यांनी विचारलेले. त्यावेळेस भगवान म्हणाले हो जाऊ शकतात. तेव्हा त्यांनी तिथं पकडलेलं आहे तथागतांना. लक्षात घ्या, खूप असं आनंद आहे, खूप असं आपण जेव्हा वाचन करतो त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा आनंद वाटतो की अरे तथागतांना सुद्धा आनंदाने काय केलेलं आहे, कैचीत पकडलेलं आहे. की मग तुम्ही पण त्यांना कसं हे करता. मग त्यावेळेस ते म्हणतात, अजून त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस मग ते काय म्हणतात, मग महाप्रजापती गौतमी बाहेर उभी आहे आणि तिनं 3 वेळा आपल्याला विचारलेलं आहे की आम्हाला संघात समाविष्ट करून घ्या, तरी पण आपण तिला नकार दिलेला आहे. मग हे असं का. आणि मग तेव्हा म्हणतात की ठीक आहे, आनंद म्हणतोय तर ठीक आहे, पण काही अटींवर मी त्यांना संघामध्ये समाविष्ट करून घेतोय. सगळ्यात महत्वाचं कारण की बाबासाहेबांनी जे समता, मुलगा मुलगी एक समान, सगळ्यात महत्वाचं की आपल्यामध्ये म्हणजे भिकुणी सगळ्या महिला करू शकतात. मग त्यावेळेस फक्त भिकुणी होत नव्हती आणि तो सुद्धा आनंदामुळं हा सुवर्णकाळ आपल्या महिलांसाठी तो झालेला. मग तसं म्हटल्यानंतर म्हणजे बघा महाप्रजापती गौतमी सुद्धा शेवटी काय झालेले, यशोधरा पण त्याच्याबरोबर सामील आहे बरं का, असं काय नाहीये. आणि मग ही महाप्रजापती गौतमी आहे की ती शेवटी सुद्धा भिकुणी संघामध्ये सामील झाली, ती आनंद पदाला पोहोचलेली आहे. आणि मग तिला असं चांगला असा सांभाळ केलेला आहे. आणि मग जसं जसं हे बाळ मोठं होते तसं तसं हे बाळ वेगळ्या मार्गाचे क्षत्रिय आहेत, युद्ध करणारे आहेत, युद्धाला जाणारे म्हणजे शिकारीला जाणारे आहेत. पण हा सिद्धार्थ गौतम जो आहे तो त्यामधला नाही, तो शिकारीला जात नाही. जी मुलं खेळतात, भांडणं करतात तर त्याच्यामधला गुण नाही. जर पणावर कुणाचा असं की या भांडणामध्ये एकमेकाला आपण बोलत असताना की बाबा हा जास्तच बोलतोय तर त्याचं सुद्धा त्याला दुःख व्हायचं. सिद्धार्थ गौतमाला खेळ खेळत असताना जर कोणी हारलं त्याचंही दुःख या सिद्धार्थ गौतमाला व्हावं. एकदा तो रानामध्ये गेला, त्या शेतामध्ये गेला आणि त्या शेतामध्ये उघडे म्हणजे ते लोक मजूर आहेत त्यांनी ते उघडे पाहिले. एवढ्या उन्हामध्ये त्यांच्या अंगावर वस्त्र नाही बाबा, उघडे पाहिले लोक काम करतायत आपल्या शेतामध्ये आणि यांच्या जीवावर आपण आयुष्य आरामात बसून खायचं, तर त्याचं सुद्धा दुःख होणार झालेले हा सिद्धार्थ गौतमाला. आपल्याला राजहंसाची गोष्ट माहिती आहे. देवदत्ताने जेव्हा त्याला बाण मारला आणि तो बाण मारल्यानंतर तो राजहंस नेमकाच काय झालाय, सिद्धार्थ गौतमाच्या पुढे येऊन पडला. त्याला त्यानं प्रेमाने घेतलेला आहे, त्याचा हळूच बाण काढलेला आहे, त्याची जखम आहे. त्या जखमेला काढते त्यावेळेस त्याच्याप्रमाणे काय जे काय असेल त्याप्रमाणे ती मलमपट्टी केलेली आहे, त्याला जवळ आपल्या छातीशी धरलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग तो देवदत्त तिथं आलेला आहे पाय आपटत आणि मग तो काय म्हणतो की तो माझा राजहंस आहे, तो मला दे, नाही का. तर तो म्हणतो नाही, तो माझा आहे, मी त्याला वाचवलेला आहे, मी तुला तो देऊ शकत नाही कारण तुझं त्याला मारलेलं आहे. आणि नंतर ते काय झालेलं आहे, राजाभरात जाते आणि शेवटी काय झालेलं आहे, मारणारापेक्षा तारणारा हा तिथं सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. तर तथागत सिद्धार्थ गौतमामध्ये लहानपणापासूनच करुणा होती, नाही का, करुणा होती, प्रेम होतं आणि त्या माणसाला कशाची आसक्ती नव्हती, नाही का. आपण आता सांगत असं दुःखाचे कारण काय आहे, तृष्णा, त्यात तशी त्याला कसली आसक्ती नव्हती. आणि हे सगळं जसं जसं ते मोठं बघत असताना ते जे बघत असतात त्यावेळेस त्या राजाला खूप मोठासा प्रश्न पडतो की बाबा ह्या जर असंच वागायला लागला तर म्हणजे हा ग्रह त्या म्हणजे तो संसारामध्ये राहणार नाही, नाही का. तो बाहेर जरी गेला तर हा एकटा बसायला त्याला आवडायचं, एकटा समाधीवर लावायला त्याला आवडायचं, एकांतात बसायला त्याला आवडायचं. आणि मग हे सगळं बघत असताना जेव्हा त्याला ते राजाला पण प्रश्न पडले, मग त्यानं काय केलेलं आहे, 3 महाल उभे केलेले आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला काय होणार आहे, मनोरंजन. की नको बघा आता आपल्याला बघा आता गरम पण होते, काल कुठला चाललाय वातावरण, कुठलं काय ऋतू चाललाय तेच कळत नाही. जरा वेळाने आता पाऊस पडेल, आता इथं गरम होतं पंखे लावून बसलं, पण त्यावेळेस तसं काही नव्हतं कारण त्यावेळेस हे
आत्ताचं जे आपण हे सगळं आधुनिकीकरणाचं जे ओढवून घेतलेलं दुःख आहे, कारण नागरिकमध्ये 4 तारखेची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे काय झालेली आहे. तर त्यावेळेस ते नसणार आहे, पण सगळं निसर्गावर चाललेलं होतं आणि त्यामुळं काय झालेलं आहे, वयाच्या 16व्या वर्षी आणि वयाच्या 16व्या वर्षी जे ती यशोधरा जी आहे ती पण आता राजाची मुलगी आहे. तिनं काय त्याचं काय पहिलं स्वयंवर नाही का, मग ते वेगवेगळ्या राजाच्या निमंत्रण पाठवले जायचे, ते स्वयंवर भरवलं जायचं, त्याच्यामध्ये काही अटी नियम असायचे. तसं ते आहे तसं त्यांना राजा शुद्धोधनाच्या घरी पण ते निमंत्रण आलेलं आहे. आणि मग तिथं सिद्धार्थ गौतम तिथे गेलेला असल्यानंतर मग ते सगळ्यांना जे काय केले, प्रत्येक जण ती काही परीक्षा आहे ते त्याप्रमाणे ते द्यायची. जेव्हा काळी सिद्धार्थ गौतमावर येते तेव्हा त्याला ते नको वाटतं आणि त्या यशोधरेचे जे वडील आहेत तर त्यांना सुद्धा वाटतं हा तर संन्यासी वैराग्य पत्करणारा एकांतात राहणारा आणि ह्याला तर माझ्या मुलीवर होतो. त्याला पण भीती येते राजाला सुद्धा यशोधराच्या वडिलांना, पण तरी पण काय केलेलं आहे तेव्हा गेलेले आहेत आणि जी काही तिथं जे काही पराक्रम करायला पाहिजे ते करायला तयार नाही, पण त्यांच्याबरोबर जे त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही जर असं केलं नाही तर तुमच्या वडिलांची मानहानी होईल नाही का. आणि म्हणून साठी त्यांनी तो पराक्रम तिथे केलेला आहे. आणि ज्यावेळेस यशोधरेने सिद्धार्थ गौतमाच्या गळ्यात वरमाला घातलेली आहे. आपल्याकडे आता पण पद्धत आहे, पूर्वापार चाललेली पद्धत आहे, प्राचीन काळापासून आलेली. आता पण पहिल्यांदा कोण हार घालतं, पहिलं वधू हार घालते, वराला पहिले वधू हार घालते. त्याचं कारणच आहे की प्राचीन काळापासून आलेले आपले जे संसदेमध्ये जे काही आता चालतंय ते सगळं शाक्य संघातून आहे, ते प्राचीन आहे, तेच चाललेलं आहे आतापर्यंत. आणि मग ते काय केलेलं आहे, मग आता नंतर इथं राजदरबारात आल्यानंतर कपिलवस्तूमध्ये आले तर काय आनंद मस्त त्यांनी पुन्हा साजरा केला असेल. आणि मग काही काळ गेल्यानंतर शाक्य संघाचे जे नियम आहेत काय, त्या नियमानुसार 20व्या वर्षी काय व्हायचं, त्या संघाचं सभासद व्हायचं. आता संघाचं सभासद व्हायचं तर ते संथागार माहिती ना, संथागार म्हटलं जायचं. जसं की आता आपण काय म्हणतो संसद नाही का, मग संथागारामधून ते सगळं राज्यकारभार चालू ते संघ त्या संघाचे काय व्हायचं, तिथं बैठकी व्हायच्या त्या संथागारामध्ये, तिथं ते ठराव पास व्हायचा, त्या ठरावाला अनुमती दिली जायची. आणि मग त्याचे काही नियम असतात, जर त्या नियमांचं उल्लंघन केलं तर मग पुन्हा त्याची शिक्षा आहे. मग नेहमीप्रमाणे त्या की जे शाक्य आणि कोळी ही जी 2 राज्य होती त्या राज्यांमधून काय होतं, एक रोहिणी नावाची नदी वाहत होती. प्रत्येक वर्षी त्या नदीचं पाणी पहिल्यांदा कोणी घ्यायचं हा प्रत्येक वर्षी तो वाद व्हायचा. ते पाणी पहिल्यांदा कोणी घ्यायचं त्याच्यावरून वाद व्हायचा. मग याही वर्षी काय झालेलं आहे, त्या दोन्ही याच्यामध्ये वाद होणार आहे. आणि शाक्य काय क्षत्रिय आहेत, युद्धाला तयार झालेले आहेत, शिकारी आहेत आणि ते थोडे आगाव आहेत. शाक्य लोक हे आगाव होते आणि मग त्यांनी ते ठरवले की नाही आपण काय करायचं, युद्ध करायचं, कोळीयांच्या विरोधात युद्ध करायचं ना आपणच पहिल्यांदा रोहिणी नदीचं पाणी घ्यायचं. आता सिद्धार्थ गौतम शाक्य संघामध्ये गेलेला त्याचा ते प्रवेश झालेला आहे आणि त्यांनी हे सगळं ऐकलेलं तिथे उपस्थित आहे त्या बैठकीला. त्यावेळेला दुःख होतं, सिद्धार्थाला काय होतंय, दुःख होतंय. आणि दुःख झाल्यानंतर त्याला वाटतं की अरे मारले गेले, आपले पण मारले जातील, कारण युद्ध ते युद्धच आहे. काही युद्धात काय फक्त समोरच मारले जाणार आहेत का, तर दोन्हीकडचे मारले जाणार आहेत, म्हणजे आपले भाऊबंद असणार आहेत. कशासाठी मारायचे, कशासाठी मारायचे. तेव्हा सिद्धार्थ गौतमाने म्हटलेलं आहे की आपण युद्ध करायला नको, काहीतरी मार्ग, कारण आता आपल्याला मध्य मार्ग त्यांनी दिलेला आहे. तसं तेव्हा पण त्यांना असं वाटलं असावं की आपण काहीतरी मार्ग काढूया आणि मग तो का बोलला नाही का, मध्ये का बोलला म्हणून साठी त्यांना म्हणजे शिक्षा सुनावली गेलेली आहे. आणि त्यावेळेस त्यांना काय झालेलं, त्यांचं वय किती आहे, 28 वर्ष सुरू झालेले, 29व्या वर्षात आहेत. आणि त्यांना राहुल नावाचा एक म्हणजे पुत्र त्यांना प्राप्त झाले होतं. ते फक्त किती महिन्याचे, 8 महिन्याचं आहे. आणि मग तिथं बोलल्यामुळे त्यांना काय झालेलं, शिक्षा सुनावल्या गेले. एक तर काय करायचंय, ग्रहत्याग करायचा आहे. दुसरं काय आहे की जे काही त्यांची जी संपत्ती आहे जायबंद नाही का, म्हणजे आपण आता सील लावून म्हणतात तसं त्या संपत्तीचं काय करायचं, जप्त करायचे असं आहे. नाहीतर काय करायचं, मग देहदंड वगैरे फाशी वगैरे म्हणतात असा उल्लेख आहे, त्याची शिक्षा होणार आहे. नाहीतर मग युद्धाला तयार राहायचं. आता युद्ध तर त्याला नकोच आहे सिद्धार्थ गौतमाला. आणि म्हणून साठी मग सगळ्यात कुठला म्हणजे मार्ग निवडलेला आहे
की बाबा मी शिक्षा अपराध कोणी केलाय, मी अपराध केलेला आहे, मग शिक्षा कोणी भोगायची? ज्याने अपराध केला त्याने शिक्षा भोगावी. मग मी जर अपराध केलाय तर माझ्या कुटुंबाने काय शिक्षा भोगायची? युद्ध तर नको आहे. म्हणजे त्यांनी मध्यमार्ग केला की मी परिव्रजा धारण करायला तयार आहे, मी त्याकडून हा देश सोडून जातो मी, असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि कुशलाधिपती नाही का, ज्याचं राज्य होतं, ज्याचं वर्चस्व होतं, मग त्या लोकांना काय वाटतं, जे शाखेचे संघातले जे लोक आहेत, सभासद आहेत, त्यांना असं वाटतं जर कुशलाधिपतीला कळालं तर ते काय म्हणतील. काही शाणे असतात बघा, म्हणजे बरोबर त्यांच्या डोक्यामध्ये चांगलं पिकलेलं रुजलेलं असं म्हणजे सांगतात, नाही नाही आपण असं नको करायला, आपण असं करूया नाही का. आणि मग त्याला पहिलं जाऊ दे, त्याला पहिला गणत्या करू दे, त्याला परिवाराचं धारण करू, नंतर आपण इथं करू असे म्हणणारे होते आणि तसे ते म्हणले. आता ही जी वार्ता आहे हे ज्या संघाच्या चालत्या संघावारामध्ये काय झालेलं आहे ते तोपर्यंत राजदरबारामध्ये कळाले. आणि राजदरबारात कळाल्यानंतर काय होतं की तिथं महाप्रजापती गौतमी आहे, जरी ती आई नाहीये परंतु ती वडील मावशी आहे. तिला आतोना दुःख झालेलं आहे, तिने दूध प्राशन केलेलं आहे ना तिच्या बाळासारखं. आणि मग तिनं बघा 7 दिवसाचं बाळ, 7 दिवसाच्या बाळाला तिने सांभाळलेलं आहे. ते त्याच्या आईपेक्षा ती श्रेष्ठ नक्कीच असणार, कारण स्वतःचा तिनं तिचा जो पिंड तिनं तिच्या उदरात वाढवला तो आणि जन्माला घातला तो दुसऱ्यांकडे दिलेला आहे. आणि या बहिणीच्या बाळाला सांभाळेल, ती अशी लोळण्यात गेली, ती रडतीये, वडील रडताय, सगळीकडे गोंधळ झालेला, सगळं नगरीमध्ये दुःख झालेलं आहे. अशामध्ये जेव्हा सिद्धार्थ गौतम त्या राजदरबारामध्ये येतात, ते सगळं बघतात तर ते शांत आहे बघा, ते जास्त असं हे उन्मळून जात नाही, दुःखी होत नाही. काही जरी प्रसंग आला तरी ते जसेच्या तसे तटस्थ असतात. खूप आनंद झाला म्हणून खूप उडून जात नाही, किंवा खूप दुःख झालं म्हणून खूप व्याकुळ होत नाही, ते बोलून असतात. आणि ते तिथं गेल्यानंतर ते सगळं बघतात तरी पण ते शांत करतात. महाप्रजापती गौतमी म्हणतीये, हे काय म्हातारपणाला तू आम्हाला दुःख द्यायला लागलायस? तुझ्या विना ह्या राजदरबारामध्ये त्या कपिलवस्तू नगरीमध्ये आमचं काय आहे? म्हणजे आपण आमचं काय सोनं म्हणायचं का? तू जर नाही तर ह्या जीवनाला अर्थ नाही. तू काय स्वीकारतोय? तुला जर असं वाटतं असेल तर आम्हाला सगळ्यांना घेऊन तू चल, असं ती आई आक्रमण करत आहे, ती आक्रोश करत आहे. तरी पण हा बोधिसत्वाचा अवस्थेत असला सिद्धार्थ शांत आहे. आणि त्यांनी हळूवार काय केलेलं आहे, यशोधराच्या मालामध्ये गेलेलं आहे. आणि यशोधराच्या मालामध्ये गेल्यानंतर सुंदर पती आहे. यशोधरा खूप सुंदर होती, ते पुत्र राहुल ते पण खूप सुंदर होतं. फक्त 8 महिन्याचं बाळ आहे. आपण आपल्या 8 महिन्याच्या बाळाला किती प्रेम करतो. आता तर ते बाळ जन्मलं लगेच फोटो, लगेच व्हिडिओ कर, बरोबर कसं आहे कोणाचा ते काय त्याला कळतो. खरं अर्थानं हा जर मोबाईलकडे तर हा खूप घातक आहे, त्याचे जे व्हायब्रेशन आहे ते खूप घातक आहे. तरी पण आपल्याला किती डॉक्टरनी सांगितलं तरी आपले लोक ऐकत लगेच फोटो, लगेच व्हिडिओ काढले, चालले ते कुठला कुठं पोहोचतोय, दिल्लीचा टिकला कुठं परदेशात जाते ते, तर हे चुकीचं आहे. आणि याचा आक्रमणात म्हणजे आपण बाळावर प्रेम करतो तरी पण त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या बाळाला असं बघितलेलं आहे, त्याला हळूहळू असं बघितलं तर काय होती मनामध्ये कितीतरी भावना असणार आहे, त्या नजरेनं त्यांनी ते बघितलं असणार आहे. आणि यशोधराला काय म्हटलं आहे की मी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावर त्यांना असं वाटलं की आता हे जर ऐकलं तर ती मूर्छादित होईल, तिला चक्कर येईल, ती जमिनीवर लोळायला लागेल, ती गडाबडा येईल, असं काही झालेलं नाही. ती पण तेवढी सामर्थ्य आहे, ती पण तेवढी सामर्थ्यवान आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे की तुम्ही सत्याच्या शोधासाठी जात आहात, म्हणजे ह्या जगाला सत्याचा शोध झाला, कारण सत्य आहे ना, कशासाठी हे करायचं होतं युद्ध? तुम्ही सत्याच्या शोधासाठी जात आहात आणि म्हणून साठी तुम्ही निश्चिंत जा, निश्चिंत जा. तुम्ही तुमच्या हे जे वयोवृद्ध आई वडील आहेत त्यांची बुद्धीनं काळजी करू नका.
कासाय वस्त्र परिधान करायचंय, तथागतांचे केस एवढे सुंदर होते. जे असं हे दिसतंय ते तसेच होते. असे गोल गोल चमकणारे, कांती अशी सुंदर सोन्यासारखी चमकणारी कांती होती. ते काय केलेलं आहे, असे उठून खाली केलेलं आहे. किती भयानक आहे असं. आणि त्यांनी काय केलेलं आहे, कासाय वस्त्र परिधान करायचं म्हणजे भूगर्भ ह्याच्यामध्ये त्यांच्या अगोदर त्यांच्या आई वडील तिथं पोचलेले आहे. तिथे त्यांना काय केलं होतं, परिव्राजा गिरिजा देव्यांचा महान अजिबात भाऊ आहे, त्यांनी त्यामध्ये कासाय वस्त्र दिलेलं आहे, ते परिधान केलेलं आहे. आणि ते पुन्हा तिथून काय केलेले, ते सगळं तिथे जे काही ते व्हायचा जर आपण काय जसा उद्गारांचा सोहळा केला तसा तो मंगल सोहळा तो करून ते पुढे राजगृह तिथं होते. असं होतं की जे ऋषी होते, जे मुनी होते, जसं आता ते कुंभमेळा करतो की नाही, तर तिथं बघा ते सगळे येतात, कोण कोणते संत महात्मे काय असेल ते वेगळ्या आहेत. पण त्यावेळी ते लोक जे तपश्चर्या करायचे, जे अभ्यास करायचे लोक तिथं जायचे राजगृह तिथं, कारण तिथलं वातावरण तसं पोषक होतं. तिथं एवढं चांगलं वातावरण होतं की त्या वातावरणाचा त्या माणसांच्या शरीरावर काय चांगला परिणाम होत असेल म्हणूनसाठी. म्हणजे तिथं आपण जेवल्यानंतर जेवण आपल्याला भूक लागली पाहिजे, भूक लागली तर अन्न गेलं पाहिजे, अन्न गेलं तर त्याचं पचन व्यवस्थित झालं पाहिजे, आणि पचन झालं तर निसर्ग सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे. आणि ह्या ज्या क्रिया आहेत आणि निसर्गाच्या ज्याप्रमाणे जर झाल्या तर ते चांगलं जीवन आहे. तसं तिथलं ते वातावरण चांगलं होतं आणि म्हणूनसाठी लांबून लांबून ऋषी मुनी तिथं येत होते आणि त्या दिशेने ते चाललेले आहेत. आता चालेल तिथे ते चालताय ते त्यांच्या मागे हा सगळा जमा चाललेला आहे. तर तेव्हा ते म्हणतात की तुम्ही किती जरी काहीतरी केलं तरी मी आता मागे फिरणार नाही. मग ते सांगतात तुम्ही मागे फिरा, मी काय आता मागे फिरणार नाही. माझी जी भूमिका आहे, मी जी भूमिका घेतलेली आहे म्हणजे आता मी परिवर्तन उदाहरण केलेलं आहे, तर आता मी काय मागे फिरणार नाही. तुम्ही जा. तरी ते सगळं ऐकत नाही. मग हळूहळू लोक मागे जायला लागतात. पण शेवटी छंद आणि त्यांचा कंठ तरी पण ते छंदाला म्हणतात, त्यांना त्यांचा नोकर आहे तर बरोबर ना, तर ते त्याला म्हणतात की तुझं मालकाच्या ह्याच्याविषयी तुला थोडं प्रेम आहे म्हणून तू इथपर्यंत आलेला आहे माझ्या बरोबर. तरी पण मी तुला सांगतो की तू जा, मी काय आता परत येणार नाही. आणि ते जे अलंकार वगैरे होते त्यांचे जे भरजरी वस्त्र उच्च दर्जाचे वस्त्र होते ते सगळं त्यांनी काय केलं, छंदाला दिलेलं आहे ते सगळं पुढं बांधून की तू जा आता. आणि तरी पण त्या छंदाला जाऊ वाटत नाही. शेवटी ते म्हणतात की किती जरी काय केलं तरी मी काय माघारी फिरणार नाही. तुझा आणि छंद मोठ्या म्हणजे जड पावलांनी, जड अंतकरणांनी, मोठ्या व्याकुळ त्यानं तो काढायला काढतो. परत फिरतो. छंद हा माणूस आहे, परंतु कंटक हे जनावर आहे, घोडा आहे. पण त्या कंटकाने त्या ह्याच्यामध्ये त्या कालावधीमध्ये एकाही गवताच्या काडीला स्पर्श केलेला नाही. जनावर बघा सुटलं ते कुठं तोंड घालतं नाही का, पण त्या घोड्याला सुद्धा हे कळत होतं की आता हे आपलं चाललेलं काय आहे हे तो पण बोधिसत्वाच्या सहवासामध्ये. आणि म्हणून साठी त्याला सुद्धा एवढं जनावर असून सुद्धा त्या कालावधीमध्ये तो सुद्धा जड पावलांनी चाललेला आहे. जसा तो छंद की ज्या वेळेस तिथं आता मी मंगळवार पेठेतून आले, मला 2 तास लागले यायला इथपर्यंत यायला, तसं 2 तासात मी येते. पण ज्या दिवशी 4 तारखेला ते झालं तर इथं यायला आमचा सुनीताताई रात्रीच्या 7:45 घरी आल्या. खूप उशीर झाला. मग तसं ते व्याकुळ झालेले दोघे सुद्धा. आणि जे काही 8 तासाचं जो अवधी आहे, 8 तासामध्ये जे अंतर पार पाडणार आहे त्यासाठी त्यांना 2 दिवस लागले. आणि ते नगरामध्ये जेव्हा ते दोघे जण प्रवेश करतात आणि तो कंठ किंचाळतो, कंठ किंचाळतो आणि जेव्हा त्या महिला आहेत, कारण काय केलेलं आहे तेव्हा एखादा पॉईंट असा राहून जातो. कारण राजाने काय केलं होतं की आपला मुलगा, आपला हा राजपुत्र काय करू नये ना, ग्रहत्याग करू नये, काम वासनेच्या. कारण पहिले पूर्वी राजे महाराजांना बायका भरपूर होत्या नाही का, भरपूर राण्या असायच्या. आणि तसं मग त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी काय केलं, महिलांचं काय उभारलेलं होतं, आलंय काय म्हणतात ते उभा केलं होतं की त्या महिलांना त्यांनी ते सांगितलं होतं की तुम्ही याला वश करा. आणि त्या महिलांनी काय केलेलं होतं,
त्या जबरदस्ती त्याला जवळ घ्यायच्या, त्याच्या गालाचं चुंबन घ्यायच्या, जबरदस्ती त्याला असा एक आलिंगन द्यायच्या, करत होते की नाही. तरी पण त्यांनी त्यांच्याकडे तसं काही बघितलेलं नाही. त्यांची जे नजर जी होती आता सिद्धार्थ गौतमाची ते कशी होती की बरोबर एकदम नाकावर आपण म्हणतो ना, हे नाकावर नजर ठेवून राहतात नाही का, लोकांना काही बोलतात तशी ती फक्त नाकावर 7 पावलं दिसल, समोरच्या 7 पावलं दिसल एवढीच त्यांची नजर अशी शांत असते. तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छताच भूमिका घेतली. त्या ज्या महिला आहेत त्या ज्या आक्रोश करत होत्या, त्या गडाबडा लोळत होत्या आणि त्यांनी तेव्हा ते बघितलं, कंटकचा त्यांनी आवाज ऐकला किंचाळलेला आणि तो आवाज ऐकल्यानंतर काय केलेलं आहे, त्या अशा खिडकीतून, दाराच्या फटीतून, दरवाज्यातून असं डोकून त्या बघतात आणि त्याला वाटतं की आता राजपुत्र परत आलेला आहे, म्हणजे की सिद्धार्थ गौतम परत आलेला आहे. आणि जेव्हा त्या बघतात तर त्यांना कळतं की बाबा कंटक हा रिकामा असेल, म्हणजे कंटकच्या पाठीवर राजकुमार नाही आहे. आणि जेव्हा त्या बघतात तेव्हा त्या पुन्हा मोछावून येतात, त्या पुन्हा गडाबडा लोळायला लागतात, पुन्हा त्या आक्रोश करायला लागतात. हे एवढं सगळं दुःखमय वातावरण आहे. आपण जेव्हा वर्षावासामध्ये आपण लावायचे तेव्हा तो वाचताना सुद्धा घशामध्ये आवडणार येतो, एवढं त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. म्हणजे हे सगळं बघत असताना एवढं म्हणजे काय केलेलं आहे, सगळं त्यांनी तो केलेला आहे. हा चरित्र भाग इथं संपलेला आहे.